तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 3 कोटींच्या खंडणीची मागणी झाल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। धनंजय मुंडेंनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली आणि त्यावेळी अवादाचे अधिकारी आणि वाल्मी कराडची बैठक झाली। त्यात 2 कोटींवर डील झाल्याचा आरोप धस यांनी केलाय। कोणाची बैठक कुठे झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर। त्याचं नाव आहे सातपुडा। या बंगल्यावर अवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लग दो। क्या होना? 3 करोड़ होना। 3 करोड़ रुपए आपल्याला परवडत नाहीत। 2 करोड़ मध्ये फायनल करा। पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नहीं जमती तुर्री। इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। दरम्यान अजितदादा, तुमचं यांच्याशिवाय काय अडतंय असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, मी विनंती करतोय, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। धनंजय मुंडेंना सरकारमधनं बाहेर ठेवा। तर सूरज चव्हाण यांनाही सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं। अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस हो। 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणले यांच्या बाबतीत फोन करा। अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही। 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं। म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं। अजित दादा असा नव्हता रे। अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बर का। अरे राजकारण काय माझ्या बांधवांनो, मला सांगा ना। हे सोडलेत काही जण। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर। सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये।